नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेसंदर्भातच्या महत्त्वपूर्ण अशा अपडेटमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेची केवायसी महिलांच्या मार्फत करणं सुरू आहे। केवायसी झाली तरच आपल्याला लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। त्याच्यामुळे केवायसी ही अतिशय खूप गरजेची आहे। केवायसीच्या माध्यमातून सरकार मार्फत लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहे का याची पडताळणी केली जात आहे। त्यासाठी पती आणि पत्नी अशा दोघांच्या सुद्धा केवायसी सध्या करणं सुरू आहे। त्यासाठी आधार कार्ड आणि आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल आपल्या जवळ असणं खूप गरजेचं आहे। काही महिला आपल्या केवायसी घरी बसून सुद्धा मोबाईलच्या माध्यमातून पूर्ण करत आहेत, परंतु ज्या महिलांना घरी बसून केवायसी करता येत नाहीये तर अशा महिला आपल्या जवळच्या सेतू केंद्र असेल किंवा आपले सरकार केंद्र असेल अशा दोन्ही कोणत्याही ठिकाणी जाऊन आपल्या आधार कार्डच्या झेरॉक्स देत आहेत आणि आधार कार्डच्या झेरॉक्स दिल्यानंतर सेतू सेंटर मार्फत त्यांना ओटीपी पाठवलं जात आणि ओटीपीच्या माध्यमातून त्यांची केवायसी पूर्ण करून घेतली जात आहे। परंतु त्यांना केवायसी झालेली आहे किंवा नाही याचा पुरावा मिळत नाहीये, कारण की वेबसाईटमध्येच आपली केवायसी पूर्ण झाल्यानंतर फक्त केवायसी झाली असा मेसेज येत आहे, परंतु त्याच्यामध्ये आपली केवायसी झालेली आहे का हे असे स्पष्ट असं नाव सुद्धा उल्लेख दिसत नाहीये। त्याच्यामुळे आपण स्वतःहून केवायसी झालेली आहे किंवा नाही हे पडताळणी करणं खूप गरजेचं आहे। आपण स्वतः चेक करणं खूप गरजेचं आहे। जर तुम्ही केवायसी केलेली असेल, तुम्हाला असं सांगण्यात आलेलं आहे सेतू सेंटरच्या माध्यमातून की तुमची केवायसी झालेली आहे, तर तुम्ही घर बसल्या अगदी 2 मिनिटात आपली केवायसी झालेली आहे किंवा नाही हे चेक सुद्धा करू शकता। आता ते कसं चेक करायचं याबद्दलची सविस्तर माहिती मी पुढे व्हिडिओत देत आहे। त्याच्या अगोदर तुम्हाला एक थोडक्यात माहिती सांगू इच्छितो की केवायसी करताना आपले सरकार केंद्रामधून जे ओटीपी आपल्याला येत आहेत त्या ओटीपीच्या माध्यमातून आपली केवायसी झालीच असं स्पष्ट होत नाही, कारण की ओटीपी टाकल्यानंतर सुद्धा वेबसाईट प्रॉब्लेम देत आहे। त्या ठिकाणी आपलं अकाउंट लॉग आउट होत आहे, ट्रॅफिकमुळे मेसेज येत आहे आणि आपली केवायसी अपूर्ण राहत आहे। त्याच्यामुळे आपल्या मोबाईलवरती ओटीपी आला आणि आपण त्यांना ओटीपी सांगितला याचा अर्थ आपली केवायसी झाली असं नाहीये। त्याच्यामुळे आपण स्वतःहून केवायसी ऑनलाईन पद्धतीने चेक करणं खूप गरजेचं आहे। झाली का नाही हे आपली पडताळणी करणं महत्त्वाचं काम आहे। त्याच्यामुळे आपण घर बसल्या आपली केवायसी सेतू सेंटरच्या माध्यमातून पूर्ण झालेली आहे का हे आपण चेक करायचं असेल तर मोबाईलच्या माध्यमातून कशी चेक करायची हे आता अगदी 2 मिनिटात तुम्हाला या ठिकाणी मी सांगत आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्ही घर बसल्या स्वतःच्या मोबाईलवरती सुद्धा पाहू शकता। चला तर जास्त वेळ न घालवता मी आपल्या केवायसीची पडताळणी आपण कशी करू शकता किंवा आपण आपलं स्टेटस कसं चेक करू शकता हे तुम्हाला सांगतो। तर या ठिकाणी मित्रांनो मी मोबाईलची स्क्रीन रेकॉर्डिंग सुरू केलेली आहे, जेणेकरून तुम्हाला सविस्तर माहिती व्यवस्थित समजून जाईल आणि तुम्ही घर बसल्या अगदी 2 मिनिटात आपली केवायसी कशी चेक करू शकता, पूर्ण झालेली का नाही याची पडताळणी कशी करू शकता हे पाहूया। तर सुरुवातीला मित्रांनो आपल्याला गुगलला यायचं आहे। गुगलला आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी ऑफिशियल महाराष्ट्र गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे ही वेबसाईट आपल्याला व्यवस्थित पाहूनच त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। वाटलं तर वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे, त्या ठिकाणी जाऊन सुद्धा तुम्ही क्लिक करून वेबसाईट वरती जाऊ शकता। लाडकी बहिणीची वेबसाईट ओपन झाल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता आपल्याला या पद्धतीने पुढे पाहू शकता इथं असा इंटरफेस जो आहे तो पाहायला मिळत आहे। या लाडक्या बहिणीच्या इंटरफेस वरती आपल्याला जो ब्लिंक होणारा मेसेज पाहायला मिळत आहे जो आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा। तर ही ब्लिंक करणारी लिंक आहे, याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला पुढील पेज जे ते ओपन होणार आहे, म्हणजेच आपली या ठिकाणी ई केवायसीची प्रोसेस आहे ती या ठिकाणी आपल्याला चेक करता येणार आहे। त्यासाठी काय करायचं आहे तर इथं आपल्याला ऑप्शन देण्यात आलेला आहे। इथं सुरुवातीला आपल्याला लाभार्थी आधार कार्ड क्रमांक दिलेला आहे, जो महिलेचा असेल, जी महिला या योजनेसाठी पात्र ठरलेली आहे, ज्यांना बँक खात्यामध्ये लाडक्या बहिणीचे अनुदान येत आहे, तर त्या लाडक्या बहीण लाभार्थीचं इथं आपल्याला आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे। तर आधार कार्ड क्रमांक या ठिकाणी आपण भरून घ्यायचा आहे, तो आपण भरून घेऊया। तर या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता आपण आधार कार्ड क्रमांक जो आहे तो लाभार्थ्याचा भरून घेतलेला आहे। त्याच्यानंतर आपल्याला जो खाली कॅप्चा देण्यात आलेला आहे हा कॅप्चा सुद्धा आपण इथं भरून घ्यायचा आहे। तर कॅप्चा सुद्धा आपण भरून घेतोय। इथं पाहू शकता कॅप्चा सुद्धा आपण भरलेला आहे। कॅप्चा भरल्यानंतर खाली आपल्याला जी आधार प्रमाणीकरणासाठी जे संमतीपत्र आहे त्याच्यावरती आपण क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर आपल्याला ओटीपी पाठवा याच्यावरती क्लिक करायचं आहे। ओटीपी वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला वेबसाईट वरती थोडा वेळ वाट पाहावी लागणार आहे। वेबसाईट वरती लोड असल्यामुळे ही आपल्याला प्रतीक्षा या ठिकाणी करावी लागणार आहे। मेसेज आलेला आहे या आधार क्रमांकाची ई केवायसी पूर्ण
या आधार क्रमांकाची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। तर याच पद्धतीने तुम्ही सुद्धा घर बसल्या तुमच्या स्वतःची केवायसी चेक करू शकता। चेक का करायची आहे? आपण आधार कार्ड क्रमांक टाकल्यानंतर जर आपल्या मोबाईलवरती पुन्हा एकदा OTP आला तर समजून जायचं आपली केवायसी अजूनही झालेली नाहीये, आणि जर या पद्धतीचा जर मेसेज आला तर आपली केवायसी सेतू केंद्रामार्फत पूर्ण करण्यात आलेली आहे, हे आपण समजून जायचं। तर या पद्धतीने मित्रांनो आपण घर बसल्या सुद्धा अगदी 2 मिनिटात ही केवायसीची झालेली प्रक्रिया पुन्हा एकदा चेक करू शकता, जेणेकरून आपल्याला पुढे भविष्यात कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये। तर ही मित्रांनो चालू केलेली एक अतिशय महत्त्वाची माहिती होती, तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं होतं। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी, अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला महत्त्वाचं सबस्क्राइब करून ठेवा। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्ससह, नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।